गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्रीराम विजय ग्रंथातील अध्याय 38 लव आणि कुश सैन्याशी लढती हा पाहणार आहोत. श्यामकर्ण धरला हे ऐकताच शत्रुघ्ने सर्व सैन्यासह त्या वनात आला आणि ही बाललीला समजून आपल्या वीरांना म्हणाला, घोडा सोडून त्याला घेऊन पुढे चला. त्याप्रमाणे काही सैनिक घोडा सोडायला घोड्याजवळ जाऊ लागले. तेव्हा लव म्हणाला, आता घोड्याला हात लावला तर मी तुमचे हात तोडून टाकेन. रामाकडे ही बातमी सांगावयास जा, नाहीतर युद्धास उभे राहा. सैनिकांनी हे बोलणे हसण्यावारीच नेले आणि ते पुन्हा घोडा सोडायला जाऊ लागले. तेव्हा लव बाण सोडू लागला. त्याने तेथील सैनिकांचे हात तोडून टाकले. ते पाहून नवे सैनिक लवावर चालून आले. लवाने त्याचीही तीच गत केली. ते पाहताच सर्व सेना त्या बालवीरावर तुटून पडली. त्या प्रचंड सेनेवर लवाने मेघवृष्टीसारखा बाणांचा मारा केला. त्याचा अद्भुत पराक्रम पाहून सैनिक थक्क झाले. त्या बालवीरापुढे अखेर शत्रुघ्न आला. दोघांचे अटीतटीचे युद्ध सुरू झाले. शत्रुघ्नाने अनेक अस्त्रे लवावर सोडली. त्याचे निवारण लवाने केले. शेवटी लव आटोपतच नाही असे समजून श्रीरामाने दिलेला एक प्रखर बाण शत्रुघ्नाने लवावर सोडला. तो प्रखर बाण निवारण्याचा उपाय कुश जाणत होता, पण तो वनात गेला असल्याने त्याला चिंता पडली. तरी लवाने धैर्याने एक दिव्य बाण सोडून शत्रुघ्नाच्या बाणाचे 2 तुकडे केले. त्यापैकी अर्धा बाण लवाच्या हृदयात शिरला. त्यामुळे लव मूर्छित येऊन जमिनीवर पडला. त्याच्या हृदयातून रक्त वाहत होते. बाळ पडला हे पाहून अनेक सैन्य त्याच्या भोवती जमा झाले. इतरात शत्रुघ्न रथाखाली उतरून त्याच्याकडे आला आणि जवळ बसून त्याला मांडीवर घेतले. त्याने पाणी आणून त्याच्या तोंडातून आलेले रक्त धुवून टाकले. त्याला स्नेहाचे भरती आले. त्याला गहिवर येऊन त्याच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. त्याने लवाला उचलून रथात ठेवले. श्यामकर्ण सोडून श्रीरामाला दाखवण्यासाठी रथ अयोध्येकडे चालविला. श्यामकर्ण पुढे आणि सैन्य मागे चालले होते. इकडे ऋषिकुमारांनी ही बातमी धावत जाऊन सीतेला सांगितली. ते ऐकता सीता लवाचे गुण गाऊन शोक करू लागली. तोच कुश कंदमुळे घेऊन आला. तेव्हा तो सीतेला म्हणाला, आई, तू घाबरू नकोस. मी आत्ता जाऊन लवाला सोडवून आणतो. माझा पराक्रम आता तू पहा. असे पाहून मातेला नमस्कार करून कुशाने आपले धनुष्य सिद्ध केले. बाणांचा भाता गळ्यात घातला आणि धनुष्याला बाण लावून तो शत्रूवर धावला. थोड्याच वेळाने शत्रू सैन्य त्याच्या दृष्टीस पडले. शत्रुघ्न पुढे सरसावला. दोघांचे युद्ध सुरू झाले. कुशाचे रणकौशल्य पाहून शत्रुघ्न थक्क झाला. वाल्मिक दत्त नावाचा बाण कुशाने शत्रुघ्नावर सोडला. बाण शत्रुघ्नाच्या हृदयास लागून तो मूर्छित पडला आणि त्याचे सैन्य घायाळ होऊन पळत सुटले. नंतर कुश लवाला शोधू लागला. तेव्हा तो शत्रुघ्नाच्या रथात बेशुद्ध स्थितीत सापडला. त्याने लवाला उचलून हृदयाशी धरले. त्याबरोबर लव सावध झाला आणि म्हणाला, दादा, तुला पाहताच माझे श्रम दूर झाले. चल, आता श्यामकर्ण घेऊन जाऊ आणि तो मातेला दाखवू. तेव्हा कुश म्हणाला, लवा, आता आणखी पुष्कळ वीर युद्धाला येतील. आपण दोघे त्या सर्वांना जिंकू. इकडे घायाळ झालेल्या सैनिकांनी धावत जाऊन 2 ऋषिकुमारांनी आपला श्यामकर्ण वारूळ धरल्याचे आणि शत्रुघ्नाला मूर्छित केल्याचे सर्व वर्तमान रामाला सांगितले. ते ऐकता सर्वजण चिंताग्रस्त झाले. रामांनी यज्ञ थांबविला. नंतर रामांनी लक्ष्मणाला मोठी सेना देऊन त्या ऋषिकुमारांवर पाठवले. वाल्मिकी गुरूंचे स्मरण करून त्यांनी शत्रू सैन्यावर बाणांचा मारा सुरू केला. त्यामुळे अगणित सैन्यांचा संहार झाला. जेव्हा लवाला लक्ष्मणाने घेरले तेव्हा लवाने बाण सोडताच त्यापासून अनेक बाण निर्माण होऊन
अनेक वीर रणी पडू लागले. ते पाहून रामाच्या रुधी नामक राक्षस मित्राने आकाशातून अचानक झेप घेऊन लवाच्या हातातील धनुष्य हिसकावून घेतले. तेव्हा लवाने वेगाने उडी घेऊन रुधीला पकडून त्याला जमिनीवर आपटून ठार केले. त्याच्या हातातील धनुष्य घेतले आणि पुन्हा तो लक्ष्मणावर बाण सोडू लागला. त्याने लक्ष्मणाच्या अगणित सैन्यांचा नाश केला. ते पाहून लक्ष्मणाने 5 प्रखर बाण लवावर सोडले. लवाने ते सर्व बाण तोडून टाकले आणि एक दिव्य बाण सोडून लक्ष्मणाला रथासह आकाशात उडवले. रथाचा भंग होताच लक्ष्मण दुसऱ्या रथावर बसून युद्ध करू लागला. त्याने गदास्त्र लवावर सोडले. त्यापासून अनेक गदा निर्माण झाल्या. त्यावर लवाने अनेक चक्रे निर्माण करून लक्ष्मणावर सोडली. असे अस्त्र युद्ध सुरू असता लव काही हार जाईना. तेव्हा लक्ष्मणाला त्याचे कौतुक वाटले. तोच लवाने नारदास्त्र सोडले. त्या नारदाने मोहित करून ते अस्त्र स्थापन केलेला बाण लक्ष्मणाच्या हृदयात शिरला. त्यामुळे लक्ष्मण मूर्छित येऊन पडला. कालजिताने घातलेल्या सैन्याचा वेढा फोडून कुशाने त्याच्या सैन्याचा विध्वंस केला. कालजित ठार झाला. पुन्हा दोघे बंधू एकत्र आले आणि आनंदाने शामकर्णाचे रक्षण करीत उभे राहिले. तिकडे अयोध्यात श्रीराम भरताला म्हणाले, भरता, तू लक्ष्मणाला जाऊन सांग की त्या कुमारांना मारू नकोस. त्यांना जिवंत धरून इकडे घेऊन ये. लक्ष्मणाचा राग आणीवर आहे. श्रीराम भरताला असे सांगत आहेत. इतक्यात लक्ष्मणाचे घायाळ सैन्य तेथे येऊन सांगू लागले की लक्ष्मण मूर्छित झाला असून कालजित धारार्थी पडला आहे. हे ऐकून श्रीराम म्हणाले, ईश्वरी कोपाशिवाय असे होणे शक्य नाही. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 38वे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. जय श्रीराम.